हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. आशीर्वादाचा कारखाना. सर्वत्र आशीर्वादाचा कारखाना सुरू आहे. आपण म्हणतो की यंदा निसर्गाची कृपा झाली आणि त्यामुळे पीक भरपूर आले. वास्तवात निसर्गाने काहीही केलेले नसते. तुमचे पीक भरपूर येण्यासाठी तो काहीही करत नसतो. त्याच्यामुळे तुमचे पीक भरपूर आले आहे याचा त्याला पत्ताही नसतो. परंतु आपल्याला असे वाटते की आपल्याला निसर्गाचा आशीर्वाद आहे. निसर्गाचा असाच आशीर्वाद असावा म्हणून आपण निसर्ग पूजाविधी नित्य नियमित सुरू करतो. सर्वत्र आशीर्वादाचा कारखाना सुरू आहे. आपण समजतो की प्रकृतीने साथ दिली म्हणून अमुक कार्य निर्विघ्नपणे पार पडले. वास्तवात प्रकृतीने काहीही केलेले नसते. तुम्ही काही कार्य करत आहात याचा प्रकृतीला पत्ताही नसतो. प्रकृतीचा असाच आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रकृतीत अनेक देवदेवता मानतो आणि त्याचे पूजाविधी नित्य नियमित सुरू करतो. सर्वत्र आशीर्वादाचा कारखाना सुरू आहे. आपण आपल्या भौतिक कार्यासाठी किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी साधू संतांचे आशीर्वाद मागतो. आपले कार्य उत्तम होते, आपल्या मनासारखे संपन्न होते. आपण म्हणतो अमुक महाराजांचा आशीर्वाद आहे म्हणून हे झाले, तमुक स्वामींचा आशीर्वाद आहे म्हणून हे असे छान झाले, अमुक स्वामी महाराजांनी आम्हाला संकटातून सही सलामत बाहेर काढले. स्वामी महाराज असा आपण जयघोष करतो. आपण नित्य नियमित महाराजांच्या मठाची, स्वामींच्या आश्रमाची वारी सुरू करतो. वास्तवात ना निसर्ग कृपा करत असतो, ना प्रकृती साथ देत असते, ना स्वामी महाराज आशीर्वाद देत असतात. आपण आपली धारणा दृढ करतो. त्या योगे आपली कुंडलिनी शक्ती जागृत होते. धारणा कोणती हे गौण असते. तुमची धारणा किती पक्की असते यावर स्वशक्ती प्रज्वलित होणे अवलंबून आहे. त्यामुळे सारे घडत असते. ज्यांचे आचार विचार आपल्या अंतःकरणात उतरतात, ज्यामुळे आपल्या भौतिक भावना क्षीण दीन मवाळ होतात, ज्यामुळे आपल्या आध्यात्मिक भावना उद्दपित होतात, ज्यामुळे आपली स्वशक्ती प्रभावित होते, तेथे आपले कर नमस्कारासाठी जुळतात आणि मान आशीर्वाद घेण्यासाठी विनम्र होते. यात निसर्गाचे, प्रकृतीचे, साधू संतांचे काहीही कौशल्य नसते. ते त्यांचे ते सद्गुणी असतात आणि वर्तत असतात. आपण त्यांचा सुयोग्य उपयोग करतो हे आपले कौशल्य असते. हे सांगणे साधकांना नसून त्यांचा गैरफायदा घेणाऱ्या संधी साधूंसाठी आहे. आपण साधू संत राहावे, कोणी आल्यास आशीर्वाद द्यावेत आणि त्यांच्या स्वशक्तीला आपणही नमस्कार करावा. हा आपला प्रभाव नसून त्या साधकाच्या स्वशक्तीचा प्रभाव आहे. आपण केवळ निमित्त आहात. शक्ती साधकात आहे. आपण केवळ बत्ती देणारे आहात हे भान असावे. साधकांच्या भावनांचा धंदा करू नये. आशीर्वादाचे कारखाने काढू नयेत. सप्तचक्रांची प्रतिमा. तथाकथित स्वामी महाराजांनी आशीर्वादाचा कारखाना सुरू केला की त्यांची आणि त्यांच्या भजनी लागलेल्या साधकांची, योग्यांची काय अवस्था होते ते लक्षात घेण्यासारखे आहे. पाण्यात काठावरील वृक्षांची जशी उलटी प्रतिमा पडते, तशीच आपल्या सप्तचक्रांची जमिनीच्या खालच्या बाजूला उलट प्रतिमा पडलेली असते. आपण अयोगिक आचरण केले तर हीच सप्तचक्रे उलट बाजूला प्रभावित होतात आणि त्यांचा फार भयावह परिणाम भोगावा लागतो. योगिक आचरणाने पहिले मूलाधार चक्र भूमी सोडून आपल्यासह विश्वाच्या केंद्राकडे योगेश्वराच्या चरणी यात्रा करते. परंतु अयोगिक आचरण झाले तर हेच चक्र आपला देहभाव दृढ करते आणि भूमीमधून विश्वाच्या परिघाकडे यात्रा करते. आपण योगेश्वरापासून उलट दिशेला दूर जातो. योगिक आचरणाने दुसरे स्वाधिष्ठान चक्र आपल्याला सप्तरिपूंपासून मुक्त करते. त्या योगे नवीन भोग तयार होणे थांबते. संचित संपून आपण मुक्त होतो. परंतु अयोगिक आचरणामुळे आपण सप्तरिपूंच्या आहारी जातो. नवीन भोगांची सतत भर होत राहते
आणि आपण कायम करता जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. योगिक आचरणाने तिसऱ्या मणिपूर चक्रात आपल्याकडून सृजन होते. सृष्टीनियम सुरू राहतो. आपल्यातील कलागुणांचा सर्वांना जगा आणि जगू द्या असा सदुपयोग होतो. परंतु अयोगिक आचरणामुळे आपल्याकडून भंजन होते. आपण स्वार्थी होतो. चुकीच्या धोरणांमुळे आपण विध्वंसक होतो, आतंकवादी होतो. योगिक आचरणाने चौथ्या अनाहत चक्रात आपण अंशात्म्याजवळ असतो. ओंकार नाद ब्रह्मात परमात्म्याचे भजन सुरू असते. आपण भावभक्तीत न्हाऊन जातो. परंतु अयोगिक आचरणाने आपण अभक्त होतो. परमात्म्याच्याच अस्तित्वाबद्दल साशंक होतो. आपण भक्तांना स्वतःत गुंतवून खिळवून ठेवतो. योगिक आचरणाने पाचव्या विशुद्धाख्य चक्रात आपण निस्पृह निस्संग होतो, वायुमय होतो. परंतु अयोगिक आचरणामुळे आपण लोभी होतो. साधकांच्या धनसंपत्तीकडे आपण आकृष्ट होतो. त्यांना नादी लावतो आणि लुबाडतो. योगिक आचरणाने सहाव्या आज्ञाचक्रात आपल्या जीवाशिवाचे मैदान होते. आपला योग जुळून येतो. आपण विदेही होतो. अयोगिक आचरणाने आपण आत्म्याला मोडीत काढतो आणि स्वतःलाच भगवान म्हणून जाहीर करतो. योगिक आचरणाने सातव्या शून्य चक्रात आपला अस्मिन भाव लोप पावतो आणि आपण चक्रभेद करतो. आपण साक्षात्कारी होतो, परमात्मा होतो. परंतु अयोगिक आचरणाने आपण स्वकेंद्रित होतो, पक्के घमेंढखोर आणि अहंकारी होतो, गर्तेत पिचत पडतो. लाओ त्से काय सांगत आहे याचा नीट विचार करावा. निसर्ग, प्रकृती, साधू, संत यांचा आदर करावा आणि त्यांच्या सहवासाने आपला आशीर्वाद आपणच निर्माण करावा. मुक्त व्हावे. हरि ओम.